जे माझी 27 महिन्याची नोकरी राहिली होती, ती नोकरी मला अशी वाटत होती, की आपण व्हॉलंटरी घेणार. मी पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब झाली होती. घरामध्ये मी उगीचच वाद घालायची. कोणीही पाण्याचा ग्लास जरी मागितला ना, तरी मला चीड यायची, की "अरे, माझा पाय चालत नाही, तुम्ही मला का काम लावताय?" खरं ह्याला कारणीभूत मीच होते, की मी घरच्यांना कुठलीही सवय लावलेली नव्हती. मी सगळंच करायची आणि आता पण मी सांगते ना, की मी 31 डिसेंबर 2025 ला रिटायर झाली. पण रिटायर होताना मला शतायुषीने खूप सुंदर गिफ्ट दिलं. मला स्वतःला प्रेम करायला शिकवलं. मला योगा व्यायाम करायला शिकवलं. मला माझे काय खावं, काय प्यावं ह्याच्यामध्ये बदल करायला शिकवलं. मेन महत्वाचं म्हणजे मी माझ्या पायावर चालायला, पळायला लागली. माझा किडनी स्टोनचा त्रास कुठे पळून गेला मला कळालं नाही. माझी बीपीची गोळी माझी 3 महिन्यामध्ये बंद झाली. माझं स्किन म्हणजे इतकं ड्राय होतं, की मला म्हणजे मला माझे मिस्टर मला म्हणायचे, की "त्या व्हॅसलीनवाल्याचं काही कर्ज काढलीस का काय? अख्खी बाटली अंगाला फासून संपवतेस" म्हणून. म्हणजे माझी स्किन जे ड्राय होती, तर माझ्या स्किनचा ड्रायनेस कमी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अजूनही बरेच लोकं मी रिटायर झाली असं म्हटल्यावर म्हणतात, "मॅडम तुम्ही व्हॉलंटरी घेतलं काय?" मी म्हणते, "नाही." "अहो मॅडम अजून 10-15 वर्ष नोकरी कराल असं तुमचं वय दिसतंय." म्हणजे हा खूप आनंद आहे. मी खूप हॅपी आणि हेल्दी आहे आणि हा सगळं परिणाम म्हणजे फक्त आपल्या शतायुषीचा हा आरोग्याचा रेडिओ, आपल्याला जे कोच, जे मार्गदर्शक मिळतात, त्यांनी वेळोवेळी दिलेल्या आपल्याला सर्व आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला जे काही शिकवतात, ते स्वतः ते केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की अजूनही कधीतरी मला असं वाटतं, की आज उठायचं नाही, तेव्हा मी मला स्वतःला एकच म्हणते, "सुषमा, परत तुला तुझे पाय बंद पाडायचे आहे का? परत तुला आहे तिथे जायचं आहे का? कारण आता तुझी बाकीची धावपळ बंद झालेली आहे." आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, की रिटायर झाल्यावर लोकं असं म्हणजे त्यांच्या आयुष्यात बरेचसे टर्निंग पॉइंट असतात. लोकं म्हणतात, "आता निवांत उठूया, असं करूया, तसं करूया." पण आता मला रिटायरमेंट नंतर मला एक छान हे मिळालेलं आहे, की मी 5 वाजता उठून काय करायचं आहे. 5 वाजता उठले, की 5:15 वाजता 5:20चा मी वर्किंग वर्कआउटच्या बॅचवर मी आपलं छोटासा दीदींचा टॉपिक ऐकते. त्याच्यानंतर मी योगाच्या सेशनवर येते. योगा सेशन झाला, की मी प्राणायाम करते. प्राणायाम झाला, की 10 मिनिटात ड्रेस